श्री गणेशाय नमः. माऊली चरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. मागील अध्यायीचे करोनी श्रवण, श्रोतियांचे झाले प्रसन्न अंतःकरण. प्रश्न करती गुरुचरणावलोकन, अति आवडी पितृभक्त संबोधन दादासी. वदावे ते घडिले प्रसंगासी, जेने ज्ञान होया म्हासी. पितृभक्तीचे काय लक्षण, तै अंगी कैसी बाणे लखुन. वदावे सकळ ही विस्तारुण, आम्हा प्रती कवन पुत्रे करणी माता पिता. संतोष करती आपुल्या चित्ता, का श्राप वचने होता ती वदता. आपुल्याची पुत्रा वदावे सकळ विस्तारुण, काय म्हणजे ते पितृऋण. तै ऋणाकै मोक्ष पावेन बा गुरुभक्ता. आता वदेन पितृभक्तीचे जे लक्षण, आचरिता पुरुषार्थ घेती लोटांगण. शास्त्रांचे मूळ माता पिता चरण, सेवी जया हरणिशी. नित्यसेवी पितृचरण विवेका, सकळ पावे पितृभक्ती एका. राखो निवचन सन्मान देखा, जाई राम वनंतरा. कन्या पुत्र पितृवचनी वर्तती, तया इह परलोक वाडे महती. तेची उद्धार शिखरा पावविती, आपुल्या पूर्वजा. पुंडलिके पितृसेवा सायासे, उभे करविले विठे जगदिशे. ऐसा तो नित्य कष्ट शोषितसे, देवरणी पितृभक्ताचा. माता पित्याचे जे ऋण वर्णन, स्वयं ब्रह्मान वर्णू शके कोण. मग केवळ चरणी व्हावे लीन, सकळ भावे. तयांचे बहुपकार जान, नित्य वाढवी तया सन्मान. पितृभक्ती नसे कर्तव्य जान, शहाणे बुद्धी. कोण गणनासे आकाशी तारे, असंख्य वदोनी शब्द करावे पुरे. तैसे तयांचे कोण गणवे उपकारे, बहुथोर माता पिता. निष्कपट हृदय माता पित्यांचे, जे नित्य हितवाही स्वपुत्राचे. कोड सुख दुःख सोशी तयाचे, अतिलडिवाळे. यदि पुत्र कोपोनी जरी मारी, परी खंतन से उरी तिळभरी. तुझ लागी कष्ट सायास थोरी, मम बाळका. कुपुत्रे माय बापासी त्यागिती, भूमी धन बलात्कारे सेविती. जे अंतरी पुत्रा क्रोध न दाविती, निस्वार्थ प्रेम तयांचे. आपुल्या पुत्रासी निंदिती जन, हे दुःख न सहावे तया कारण. मग मृत्यू मागती क्षणोक्षण, माता पिता ते धवा. स्वैरा होनिया उपाशी, पुत्राशी रोट दे तुपासी. प्रीती करती स्वपुत्रासी, निस्वार्थ बुद्धी. स्वपुत्रासी व्यंग उपजती, स्वयेचे अंग देवोनी पोषिती. धन्य धन्य ऐसे ते जगती, माता पिता. आपुल्या स्वपुत्रा क्लेश होता, बहु दुःख करती माता पिता. कुपुत्रेची होती दुःख वाढविता, माता पित्यासी. पुत्र माता पित्यासी बहु कष्टविती, क्रोधे करुणी कटु उत्तरेही बोलती. परी आपुल्या पुत्रा बहु स्नेहविती, निस्वार्थ बुद्धी. मग सकळ कर्माधी, प्रार्थावे गाजे सद्बुद्धी. दुरी ठेवोनिया सकळ उपाधी, वंदी चरण तयांचे. जैसे मुळी उदक घालता, सहजे पावे सकळ वृक्षता. पर्ण शाखा फळे घालिता, उरे स्वार्थ तयाचा. तया उपकारा कदा नसे उतराई, कर्तव्य जाणोनी चरणी लीन होई. निस्वार्थ केवळ सेवा घेई, आपुल्या जनित्याची. शेखी पंचत्वयेता माता पिता, करावी श्राद्धादी कर्मे तत्परता. तयान आचरिता नरु अन्यथा, पावे नरकादि दोषा. जो कष्टवी आपुल्या माता पिता, तयाची ओजे धरणी दुःखिता. जैसे प्रेत विचरे जगी सर्वथा,
व्यर्थ जन्म तयाचा. नित्य हरिहराते भजून दान धर्मादी करुण, परी माता पिता त्यागून वार्ता न येई पुण्याची. यदि माता पित्यासी कष्ट होता, जो पुत्र होई स्वअंगे भोगिता, तयासीच कृपा फळे निश्चिता कामधेनू परी. माता पित्याचा जो भारवाही, सत्य सत्यतया यमपुरी नाही. तो सुटला गा नश्वर देही, घर केले से वैकुंठी. तयाची कुबेर करीतसे चाकरी, लक्ष्मी रांदून देई नित्य भाकरी. नांदणूक करी कामधेनू दारी, पित्रसेवे कारणे. पित्रसेवा करिता क्वचित परी, पुण्य वाढतसे सहस्रगुणा परी. एवोनी वसती करती तया घरी, सकळ तीर्थे. जपतपादी होती निष्फळ, न करिता पितृसेवा केवळ. करावी सेवा जरिका दुर्बळ, पितृसेवा चुको नये. ऐसी पितृसेवा ठेवो निमनी, भक्ती करी ज्ञानदेव रात्रंदिनी. ध्यान राखी नित्य पितृवचनी, वचन कदा न त्यागी. केवळ पितृवचने कारण, त्यागिले राज्य धरिले वन. मजही लाभावे आचरण, राम रायाचे. ज्ञाना प्रातकाली उठोनी, स्नान संध्या पूजा करोनी. क्षण एक व्यर्थ न करोनी, करी पठन रामगुण. पाठी नित्य बांधोनी ग्रंथ रामायण, कार्याशी जाई सकळ दिशे लागून. कोण काय वदता हे तया नुरे भान, बाळ ज्ञानोबासी. तया जये स्थळी जया ठाया, क्षण एक मिळता ज्ञान राया. रामायण पठन करी ते चिठाया, अति आवडी. घेवोनी रामायण वाचना, अर्पुनी काया वाचा मना. विसरोनी भोजनी शयना, आचरी व्रत रामाचे. रामकथेच्या कुणा प्रसंग, भोगोनी आपुले सर्वांग. तो जनावदे हो निदंग, विदेहीपणे. सवंगडी आणि ग्रामीचे जन, पिसे लागले ज्ञाना कारण. न वदे काही रामकथेविन, बहुवचने बोलती. जन वदती ज्ञानोबासी, ग्रंथासी ठेवी शुद्ध आसन स्थळासी. उगा का स्पर्शिशी अशुद्धतेशी, बहुदोष तयाचा. मग तो सकळा वदे ज्ञानेश्वर, कृशा शस्त्राऊतयेटन भार. का युद्धारणी सज्जवीर, तीक्ष्ण शस्त्रे घेऊनी. तैसे ग्रंथ वाचन नामोच्चारण, हेची आमुचे शस्त्र साधन. येनेची होईल काम क्रोधादि दमन, सत्य सत्य गुरुवाणी. श्रीराम मम जीविचे जीवन, तयार्पिले काया वाचा मन. आता पाप पुण्यान ध्यायी मन, गोविले चित्त रामचरित्री. श्रीराम कथेचे प्रेम पाहुनी, आनंद भीमाशंकरामणी. आशीष देतसे क्षणोक्षणी, पुत्र ज्ञानोबासी. जैसे जळी मिळता लवण, तयाचे उरे केवळ खारेपण. तैसे एकता अंगासी बाणून, रमे ज्ञाना रामायणी. पित्यासी बोले सन्मान देऊनी, बंधू आपता बोले मृदू होऊनी. मातेचे कर्म करी सेवा मानुनी, ऐसे जगी वर्ततसे. न सांगता करी सकळ कर्म, जाणोनिया पितृभक्तीचे वर्म. मनी ठेवोनी हाची राम धर्म, निजनिष्ठा तया चरणी. तव कोणे के दिनी, अन्ना देतसे पाचारणी. चालावे भिक्षे कारणी, बाळ ज्ञानोबा. मग घेवोनी भिक्षादंड जोळी, ग्रामाप्रती जावोनी तै वेळी. दारी उच्च स्वरे अलक्ष वदोनी, करती भिक्षा घरोघरी. भिक्षा सकळ ग्रामी करोनी, म्हणती जाऊ पुढील स्थानी. ग्रामाबाह्य वृक्षछाया पाहुनी, जहाले स्थिर सार्धघटिका. श्रम परिहारोनी पुढती चालता, अन्ना विचारोनिया स्वचित्ता.
ज्ञानोबासी स्थिर करावे आता याची स्थळी. ज्ञानोबाचे वयसे बहुसान यासी हिंडविता राणी वन. उपजेल पीडा तया कारण शुधा तृषेची. आता पिंपरी ग्राम समीप नसे जाता येता समय व्यर्थ होतसे. ग्रही ज्ञानोबासी धाडावे कैसे एकलाची तो. पुढील ग्रामा माझी जाता बहु समय न लगे आता. ज्ञानासी करावी स्थिरता येची स्थळा. आम्ही पुढील ग्रामी जाऊन लगबगे येऊ भिक्षा घेऊन. तुझ सवे कष्ट होतील जाण मम पाडसा. पुढील ग्राम असे बहु दूर तुझ चालता नये झरझर. तेथे लोकवस्ती नसे फार होई स्थिर येची स्थळा. आम्ही राहू या चिठाया पुढे चालावे पितुराया. यावे घेऊन लवलाया ऐसे वदे ज्ञानोबा. कवनाचे भय न धरी मानसी भिक्षा घेऊन येऊ शीघ्रत्वेसी. भूक लागता बाळा तुझसी ठेविले अन्न तव झोळी. मग अन्ना जाती पुढील स्थळा ज्ञानोबासी आठवीत वेळोवेळा. करोनी प्रार्थना शिवशंकर भोळा रक्षी रक्षिम पाडसा. तव अन्ना चालती झरझर मनी विचारी परतावे सत्वर. बहु समय न राही तो स्थिर बालबुद्धी ज्ञानोबा. हरणीचे चित्त पाडसा पाशी जाता नित्यवनी चरायाशी. तैसे मन गुंतलेसे आत्मजासी पितयाचे. अन्ना करती तळमळ ज्ञाना एकलाची केवळ. घेऊन येऊ भिक्षावळ अतिसत्वरी. तव ज्ञाना करी चिंतन एकाग्र ठेवून या मन. वंदोनी रामरायाचे चरण करी नामस्मरण. ज्ञाना रंगला भक्ती प्रेमात त्यास कासयाशी नुरे भ्रांत. ध्यान लाविले अंतरमनात ठाईच उभा राहून. मग एकलाची उभा राहून स्वयं पाही विचारून. पित्राज्ञा ठेवोनी प्रमाण करी चिंतन रामकथेचे. रामायणी ग्रंथा माझी कथियले श्रीरामे पित्राज्ञे गृह त्यागले. तैसेची पिताश्रणे ही आज्ञा पिले स्थळन त्यागी क्षणभरी. म्हणवोनी तैसाची राहिला उभा भासतसे जैसा चैतन्याचा गाभा. डोई तळपतसे रविकिरण प्रभा बहुप्रखर तेजाने. जया स्थळी तो भासे तये स्थळी वृक्षछाया नसे. अग्निज्वाळा बहु टाकीतसे डोईचा दिनकर. भास्कर आला मध्यानासी डोई वस्त्र नसेल्या वयासी. पादत्राणेही नसती पायासी ऐसाची उभा खांबा परी. ज्ञानोबा चिंती जावे वृक्ष छाये का चिंती क्षुधा तृषा पीडित आहे. ऐसे करिता व्रत जाई लवलाहे पित्राज्ञेचे. अन्ना सता उपवासी आम्ही न सेवू भोजनासी. येता परतो स्थानाशी करू भोजन सवेची. तवईकडे व्यस्त झाले पिता आपुल्याची कार्यासी तल्लीनता. पुत्र ज्ञानोबाचे भान नुरे सर्वता ज्ञाना ठेविला एकलाची. कोणी पाचारिती अन्नासी तत्वार्थ बोध द्यावा म्हासी. भिक्षा घेऊन जावी सरशी ज्ञान पुरुषा. अन्ना करती तयासी बोध न करती कवनाशी विरोध. शास्त्र सांगती करोनी विशद तये वेळी. नित्य करावे नामस्मरण न रमावे संसारा कारण. देह त्यागिता प्राणहरण करती यमाचे किंकर. जैसा मूषकाच्या प्राणघाता अदृष्ट बैसला बोका पुडता. म्हणवोनी त्यागी मोह ममता सुखोपजे तुम्हासी. शरण रिगावे पंढरीनाथा नश्वर देह जानोनी सर्वता. पुण्य वाढवी क्षणोक्षणिता टळे तयाची यमपुरी. ऐसा बहुपदेश करती ज्ञानदेवाची पडली भ्रांती. मग स्वस्थ होनी वदती हरिकथा जना लागी. दुजिया मार्ग अवलंबिती हाची मार्ग स्वल्प मनती.
लवकरी स्वग्रहा पावती विसरोनिया ज्ञानोबा तव इकडे ज्ञाना तपकरी ग्रीष्माचे ऊन घेवोनी शिरी पितृकृपेचा भार जये उरी जो बालक अति सान उष्माघात हो पाहे ज्ञानासी पुनः पुनः मूर्छा येतसे तयासी तया स्वे द्रवला पूर्ण अंगासी परिवचन तोडी ज्ञानदेव जैसे जैसे घटिका वाढतसे तैसे भास्करा कोप चढतसे क्षणोक्षणा संकट वाढतसे पुत्र ज्ञानोबाचे क्षुधातृषेचे कारण कंठी आलासे प्राण न सोडी केला पण पितृ आज्ञेचा बहु जाहली असे तृप्तमतिका उलटोली गेल्या 5 घटिका निर्मनुष्य भासतसे वनते का वाढतसे काळोख केवळ पित्राज्ञे कारण श्रीरामे धावती वनी चरण आज्ञा त्यागिता व्हावे मरण ऐसे चिंती ज्ञानोबा तैसे दिव्य तपासी आचरिता देही आली ग्लानी मलिनता तव दिनकरालासे असता बहु समय व्यतीत झालासे बहु फोडाले पायासी अंग करपले सूर्यकोपेसी परिज्ञानान पाहे तयासी चिंती मनीश्वरा ते मुंगी मुंगळादी कीटक वारंवार बहु मारता तिटंक परी तिळ भरी न करी दुःख गोविली वाचा रामनामे मग सायंकाळ होताची भ्रांत उघडली पित्याची मात विचारी ज्ञानोबाची भार्या पार्वतीसी आपुलिया सवे ज्ञाना गेलासे भिक्षे कारणा तै पासोनितो नयना न दिसे आमुचा सकळ बाळके बोलती नाही देखिले ज्ञाना प्रती घेवो न्याय येऊ तया प्रती चला वेगी ढुंडाया ढुंडाळती तो जाई ऐसे स्थळे शिवमंदिरे अथवा विद्यास्थळे कवना तो न भेटे सांज वेळे दुःखे दाटती माता पिता बहु आक्रोश करी माता पार्वती सखे आप्त शेजारी समजाविती येईल सत्वरी न करी दुःख कंती तव ज्ञानोबा मग ऊर्ध्वस्वरे आरोळिती ज्ञाना ज्ञानायसे पाचारिती आप्त बांधवा पृच्छा करती कोठे ज्ञाना म्हणोनी ग्रामी आत बाहेरी ढुंडाळिती परिज्ञानाची कोठे नसे प्राप्ती काय करावे या प्रसंगायुक्ती ध्यान पित्यासी लागेना तव पित्यासी आले ध्यान ज्ञानाशी सोडिले जे स्थान मणी विचारी बाळकसान असेल काय तेथेची पृच्छा करून यावे झडकरी तो अजूनिका नाला घरी भुके पिडिले असेल तया थोरी बाळक बहु सान काळोख वाढतसे झरझर ज्ञानाचा कोठे नसे समाचार जावून यावे तया स्थळावर जो प्राती सोडिला ज्ञाना अन्ना जाती तया स्थाना कृष्णवर्ण आकृती नयना भासू लागतसे तया क्षणा दुरुनेची मंद स्वर करणी पडता पुत्राचा भक्तिहट्ट पाहोनी ज्ञानोबाचा मग तीव्र वेग करोनी चरणाचा दिधले आलिंगन प्रेमाचे स्पर्श होता पुल्या पित्याचा निश्वास सोडी तसे कार्यपूर्तीचा आपुली सेवा हा भाग पुण्याचा ऐसे वदतसे ज्ञानदेव ऐसे शब्द पडता कानी पुत्रा कैसी बाळ करणी का हट्ट दाविसी क्षणोक्षणी मम पाडसा नेत्री अश्रू दाटती लवलाही ओठासी शब्द फुटेना काही अंगी रोमांच बहु उठले पाही पाहोनी हट्ट ज्ञानाचा चालावे ज्ञाना पुल्या घरा त्यागावे हट्टासी हा नोहे बरा गृहे जाऊ करू श्रम परिहारा जीववीन तुझ स्वस्ते अन्ना हस्ते धरून चालविती ज्ञानासी नये चालता शीघ्रगती हे पाहोनी तयाची पृच्छा करती का मंदगती चाले ज्ञाना तो बाठा कलासे दिसभरी म्हणून चरण तयाचे वेदना करी
मग उचलोनी घेतलासे खांदेवरी, आणिला फुल्या घरासी. पण ती दिवाणी वातेवरी, अवलोकोनी सकळ शरीरी, चिकित्सा करती वैद्या परी, काळ खळला ज्ञानेश्वर. ज्ञानासी फोड आले पायासी, बहु दुःख वाटे माता पित्यासी, लेप लावोनिया तेल हळदीसी, केला स्वस्थ ज्ञानदेव. ज्ञानदेव ऐसे नित्य निरंतर, आचरोनि दाविती वारंवार, जडमूड तारण्यावतार, जाहालासे मयी. ऐसे पिता पुत्र जो संवाद, श्रोतियांशी केला विशद, जयाशी श्रवण करिता भेद, निवेल प्रपंचाचा. पितृभक्तीचे प्रमाण देऊनी, माता पिता सन्मान वाढवूनी, ऐसी पुण्य पावन थोर करणी, बाळ ज्ञानोबाची. जडमूड तारण्या करती लीला, वरतोन दाविती सकळ प्रसंगाला, क्लेश उपजोनी स्वदेहाला, दाविली पितृभक्ती. श्रद्धे माऊली शरण जाऊन, यासी पठन करी मने चिंतून, तयाचे निश्चित पितृ उद्धरण, माऊली कृपे. जया भक्ता पितृदोष घडता, क्वचित पितृनिंदा ही जडता, ये अध्यायीचे पठन करिता, जाती विलया सकळ दोष. हा पावन अध्याय, जोडी विठुरायाचे पाय, पितृभक्तीचे सांगे उपाय, बहुमूल्य जतन हा. अध्यायीची मधुर कथा, जया वदेल स्वयं पांडुरंग वक्ता, आशीष पावतसे निलेश भक्ता, सद्गुरु रामकृपे. इति श्री चाकरवाडी निवासी श्री संत ज्ञानेश्वर माऊली चरित्र पितृभक्तिवर्तन अध्याय 9.